सखी सावली काव्यांजली। तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतोस मंदार, अजिबात काळजी करू नकोस। अरे मॅन टू मॅन टॉक। हा तू माझ्याशी बोल ना, शेअर कर। हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, मी तुझ्यासोबत आहे। सांग श्रेष्ठाबद्दल। श्रेष्ठाचं बाळ? श्रेष्ठाचं बाळ? खरं तर मग विश्वजीत, असल्या जागी काय करतोस? तू अशा ठिकाणी काय करतोस? आणि एक मिनिट, तुला कसं कळलं आम्ही इथे? ते महत्वाचं नाहीये। तू या असल्या माणसासोबत किती झळणार आहेस तू मला आणखीन? आधी मला त्रास देत होतास, आता विश्वजीतलाही। मी पोलीस बोलवायच्या तिकडनं निघ, जा चल निघ। तुझ्यापेक्षा ना हा विश्वजीत खूप चांगला आहे। त्याने मला पैसे दिले, दारू पाजवली। दारूतच तुझं अख्खं आयुष्य जाणार आहे। निघ इकडनं, चल गेट लॉस्ट। हा जातोय जातोय, मी तुला विसरणारही नाही, सोडणार सुद्धा नाही। अरे मंदार मंदार, आपलीच आहे। बाय बाय। विश्वजीत, तू अशा फालतू माणसासोबत या अशा ठिकाणी काय करतोस? अरे तुझं स्टँडर्ड काय, त्याची लायकी काय? एवढा संशय माझ्यावर की तू तेवढ्यासाठी इथे असं? हो, मीच त्याला इथे घेऊन आलो, कारण मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे आणि आय हॅव एव्हरी राईट टू नो इट। तू सांगतोस सगळं तुझ्याबद्दल? व्हॅलेंटाईन्स डेला तिकडे जायचंय, होळीला तिकडे जायचंय, मुलांच्या निमित्ताने तुला काव्याला भेटायचं असतं, काव्याबरोबर टाइम स्पेंड करायचा असतो। मला कळत नाही असं वाटतं तुला? माझा एखादा मित्र कधीतरी घरी भेटायला आला तर तुला एवढा प्रॉब्लेम आहे? हो, प्रॉब्लेम आहे मला, तुझा प्रॉब्लेम। काव्या माझी बायको आहे आणि मी तिला भेटायला जाणार। मी इथे तुझ्यासोबत अडकलोय, पण ती माझी बायको आहे आणि आमचं नातं बदलणार नाही कधीच। अच्छा, तिने तुझा सतत अपमान केला, तुला घरातून हकलून दिलं, त्या बायकोवर एवढं प्रेम आहे तुझं की मी तुझ्यासाठी माझं करिअर, माझं आयुष्य सोडून दिलं तरी मी कोणीच नाहीये। अच्छा, सिरियसली? तुला कधीही कोणीही भेटायला येऊ शकतं आणि मी तुला काहीच विचारणार नाही असं वाटतं तुला? तर तू चुकीची आहेस। मी तुला विचारणार, तुला सांगावं लागेल, आणि तू नाही सांगितलं ना तर मी शोधून काढेन। शोधायची काही गरज नाही। मी तुझी आपल्या प्रेमाची शपथ घेऊन आत्ता सांगतेय, मंदार आणि माझ्यात काही नाहीये। तू घेऊ शकतोस शपथ? तू जगासमोर आपल्या बाळाला एक्सेप्ट करू शकतोस? देऊ शकतोस का काव्याला डिवोर्स? काव्याला डिवोर्स? काव्यानी तिच्या नावापासून तुझं नाव कधीच वेगळं केलंय रे। तुझ्यात हिंमत असेल ना तर तिच्या नावापासून तुझं आडनाव वेगळं करून दाखव, मग मला प्रश्न विचार। कळलं? तुझ्यात हिंमत असेल ना तर तिच्या नावापासून तुझं आडनाव वेगळं करून दाखव, मग मला प्रश्न विचार। मग मला प्रश्न विचार। मग मला प्रश्न विचार। थैंक यू थैंक यू।
ओके, तो मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. मी आहे तुमचा लाडका होस्ट अँड दोस्त प्रीतम. प्रीतम, नेहमीसारखा पॉडकास्ट शो नाहीये हा तुझा. ठीक ना मावशी, आता माझंच मैदान आहे म्हटल्यावर थोडीशी बॅटिंग करून घेतो. एनिवे, मला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची. सक्सेसच्या बाबतीत एक फेमस कोट आहे आणि माझं आवडतं. वर्क हार्ड, बी काइंड अँड अमेझिंग थिंग्स विल हॅपन टू यू. माझी लाडकी काव्या वहिनी, म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती काव्या प्रभुदेसाई याचं एक आदर्श उदाहरण आहे. ती सगळ्यांची प्रेमाने तर वागतेच, पण त्याचबरोबर प्रचंड मेहनत करून एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जॉब मिळवलाय तिने. वी ऑल आर सो प्राऊड ऑफ यू बहिणी, खरंच. आणि म्हणूनच आज इथे या स्टुडिओमध्ये आपण काव्या बहिणीचा छोटासा सत्कार करणार आहोत. कशाला? अगं लाडू, मी म्हंटल होतं ना हे. बहिणी प्लीज कम हिअर. तर बहिणीचा सत्कार करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय मीनाक्षी मावशी आणि निरंजन काका यांना. या ये काका. अभिनंदन काव्या. थँक्यू. घराचं दार बंद, कुठे गेले असतील सगळे? विश्वजित, तू अरे किती दिवसांनी दिसतोयस. आहेस कुठे हल्ली? बाहेरच बिझी असतोस का? हो, जरा काम वाढलंय सध्या. ठीक आहे ना सगळं? हो ठीक आहे. काकू, तुम्हाला माहिती आहे काव्या आणि बाकीची मंडळी कुठे गेली आहेत सगळे? तुला माहित नाही? अरे प्रीतमच्या स्टुडिओत पार्टी आहे. बहुतेक सगळे तिकडेच गेले असतील. पार्टी? हो, काव्यानेच सांगितलं. तुझ्याकडे चावी नाहीये का? चल आमच्याकडे, काहीतरी पाणी वगैरे घे. नाही नाही काकू, मला पाणी वगैरे काही नको. इट्स ओके. पार्टी? थँक्यू, खरंच थँक्यू. या सगळ्याची खरं तर गरज नव्हती. मी म्हंटल होतं या दोघांना. थँक्यू सो मच. एक मिनिट वहिनी, सिर्फ थँक्यू से काम नाही चलेगा. मला तू बोलायला लावलंस की नाही, स्पीच द्यावा लागला ना, आता तूही एक स्पीच द्यायचीस. कम ऑन. काय मी? अरे नाही, मला नाही जमणार हे सगळं. तुझी गोष्ट वेगळी आहे. तू घाई, तू किती छान बोलतेस. बोल ना काहीतरी प्लीज. कोण वहिनी? ठीक आहे. आपल्या घरातल्या माणसांकडून मिळालेली कौतुकाची थाप ही आयुष्यात पुढे जायला खरंच खूप महत्वाची असते. मी सगळ्यांनी केलेल्या कौतुकामुळे मी अगदी भारावून गेली. खरं तर काय बोलावं तेच सुचत नाहीये मला. आणि प्रीतम म्हणाला ना, ते अगदी खरं आहे. माझ्या आयुष्यात अनेक अमेझिंग गोष्टी घडतात आणि या सगळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती लग्न करून मी प्रभुदेसाईंच्या घरी आले तेव्हापासून. त्या घरात मला सासू सासरे नाही, आई बाबा मिळाले. मी त्यांची मुलगी झाली. माझे मुलीसारखे लाड केले, शिवाय माझ्या चुका सुद्धा दाखवून दिल्या. त्या चुकांमधून सावरायला शिकवलं.
प्रोत्साहन दिलं. माझं आयुष्य बदलून गेलं त्यांच्यामुळे. प्रीतम फक्त माझा धीर नाही, अगदी लहान भावासारखा आहे. आणि लाडू म्हणजे आपली अंजली. ती माझी फक्त बहीण नाहीये, त्यापेक्षाही जास्त माझी सखी, माझी सावली आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या तुम्हा सगळ्यांना थँक्यू हा शब्द खरं तर पुरेसा नाहीये. एक शेवटचं मागणं मात्र मागणं, नेहमी असेच माझ्या बरोबर उभे राहा. थँक्यू. मधुरा, बघतेस ना, अख्खा प्रोग्राम हायजॅक केलाय त्यांनी. मीनाक्षी तर तुझी बहीणच आहे, तिची सोन ती तुझ्या सोन्याची बहीण. हे इक्वेशन जरा जास्तच इंटरेस्टिंग आहे नाही का? आधी अंजलीच्या हस्ते रिबीन कापली, मग तिच्या बहिणीचा सत्कार केला, आणि तेही तिच्या सासू सासऱ्यांच्या हस्ते. आणि तिने पण भाषणामध्ये अंजलीपासून सगळ्यांची नावं घेतली. सहज एवढं नाव तिने वगळलं, उल्लेख पण केला नाही. बघतेस ना सगळं? प्रीतमने तुम्हा दोघांना चांगलाच सरप्राईज दिलेला आहे. नाही ग, प्रीतमचा यात काहीच दोष नाही. अगं मधुरा, दोष प्रेमाचा असतो. प्रेम आंधळ झालं ना, आई काय वडील काय काही काही पाहत नाही. पण प्रीतम तसा नाही वागणार. ही इज अ जेम. तुझ्या सुनेचा पायगुण भारीच म्हणायचा आहे. या सांगतायत तेही खरंच. अंजलीमुळे खरंच माझ्या प्रीतमला असाच त्रास होणार असेल तर पुढच्या दृष्टीने मला काहीतरी निश्चित निर्णय घ्यावाच लागेल. मधुरे, कुठे? नाही, काव्या, तुझ्या सक्सेस पार्टीत आज मी असं पाहुण्यासारखा उभा आहे. माझे आई बाबा माझ्या विरोधात गेले. मी माफी मागूनही मला तुमच्या आयुष्यात जागा नाही. माझ्याशिवाय तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय. पार्टी करताय, मी मला साधं बोलवलंय नाही कोणी. तूच माझं घर माझ्यापासून तोडलं अशी, पण मी तरी तुझ्याशी कनेक्टेड का? कशासाठी अडकून राहतो? आपल्या नात्याला पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे काव्या. आई, काय ग, काय झालं? तुझी तब्येत बरी नाही आहे का? अरे मी सुद्धा कधीपासून तिला हेच विचारतोय. जर बरी नव्हती तब्येत तर तसं सांगायचं ना. मावशी, मला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात. काहीही झालेलं नाहीये मला. आता मला काही झालेलं नाहीये हे चेहऱ्यावर लावून देऊ का? कसं बोलतेस तू?
इतका वेळ मी शांत बसले होते तरी तुम्हाला प्रॉब्लेम होता. आता मी काहीतरी बोलले तर कसं बोलतीयस तू? काय करायचं काय माणसाने? प्लीज प्लीज आता मला काही प्रश्न विचारू नका. मावशींचा पाय मुरगळला होता ना, म्हणून कदाचित त्यांना त्याचाच त्रास होत असेल. त्रास तर होतोच आहे अंजली. माझ्या मुलाच्या स्टुडिओमध्ये, माझ्या मुलाच्या कार्यक्रमात आज सगळीकडे फक्त तूच होतीस. तुझ्यासारखी वाईट पायगुण असलेली मुलगी सगळीकडे मिरवते आणि माझा सगळ्यात जास्त हक्क असतानाही मला काहीच महत्व मिळत नाही. याचा त्रास तर होणारच ना. हो हो काय झालं? काय केलं? साफ कर. मेंदळी कुठली ते जाऊ दे. हे बघ, तू आधी हे साफ कर. हा करते. तू बघ ना आधी. अगो बाई, पार्टी झाली वाटतं स्टुडिओत. बघ ना, काव्याताईंनी मीनाक्षी काकूंच्या बर्थडेलाही आपल्याला बोलवलं नाही आणि अंजलीही तेच करते. का बोलवलं नसेल का आपल्याला? कशाला बोलवतील? तुम्ही आजपर्यंत केलेले उद्योग आहेत ना, ते एक वेळ तुम्ही विसरला असाल, पण ते त्यांच्या लक्षात आहे. अरे हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल? तुम्ही गप्पा बसाव. तुम्ही आयुष्यभर चांगलं वागून काय केलं? मिळते तुम्हाला काही किंमत? तर स्वतःला काही मान नाही, तो मिळवताही आला नाही. फक्त आमच्यावर गुरगुरत राहायचं बास. नाहीतर काय, सारखं तुम्ही आम्हा दोघींनाच बोलत असता. ताई आणि अंजली कशा वागतात ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही त्यांना कधी काय बोलत नाही. जाऊ दे का आशू, इतरांना काय दोष द्यायचा? इथं माझा नवराच आणि मुलगी वैरी झाले, त्याला काय करणार? अगं ही वेळ तुम्हीच आणली आहे. पण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, तो एक दिवस त्याच्याच पडतो. आता तरी लक्षात ठेवा, नीट वागा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. डोक्याला ताप झालाय. हो का? ताप झाला मग झोपा जाऊन. हे बाबा पण ना. जाऊ दे का आशू, तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आता अंजलीचं काय करायचं ते बघायला हवं. तिची जागा तू कशी घेशील याचा विचार करायला हवा. आई, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. प्रीतमच्या स्टुडिओमध्ये मी जर नोकरी मागितली तर? वा आशू, किती छान ग. तो का देईल तुला नोकरी? तुझा गळा कावळ्यासारखा आणि रूप कोकिळेसारखं. आई अगं ऐक माझं, एकदा काय तिकडे मी इन झाली की बेस्टच होईल. म्हणजे मी कुठलंही काम करू शकेन. विचारून तर बघूया. तशी कल्पना वाईट नाहीये तुझी. अंजलीच्या संसारात जर आग लावायची असेल तर ठिणग्या पाडायला सुरुवात करावीच लागेल. झाली आई पूजा करून? हो झाली ना. मन कसं प्रसन्न झालं बघ. आई, शाळेला जायला उशीर होतोय. डब्बा झाला का बनवून? हो तयार आहे बाळा. प्लीज आत येऊन घेशील का? हो. हे घे तुझा डबा. आणि हो, तुझा फेवरेट पोळीचा लाडू ठेवलाय, खाऊन घ्या. थँक्यू सो मच आई. काव्या, अगं तिला गोड देऊ नको असं डॉक्टरनी सांगितलंय ना तुला. मागच्याच महिन्यात तिच्या दाढीची ट्रीटमेंट झाली आहे ना, विसरलीस का तू? लहानांच्या बरोबर तुलाही लहानच व्हायचं असतं ना. नाही तसं नाही. ऍक्च्युली आज मेथीची भाजी आहे ना डब्यात, म्हटलं थोडंसं बॅलन्स करू म्हणून छोटंसं गोड. बॅलन्स करू म्हणून अशी सगळ्यांना सवय लावून ठेवली आणि सगळेजण तुझ्या ह्या सवयीचा फायदा घेतात.
प्राचू तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतो ना. हे घे, हा निमिषचा डबा आहे, त्याला पण दे. हा जा. आई, या आठवड्यात माझे एक्झाम सुरू होणार आहेत आणि दरवर्षी डॅडू मला एक्झाम सेक्टरला सोडतो. तर तू त्याला आठवण करून देशील का? नाहीतर मी त्याला पुन्हा फोन करू? हे बघ प्राचू, आता सारखं सारखं डॅडू येईल असं हट्ट करून चालणार नाही आपल्याला. प्रत्येक वेळी त्यांना ते शक्य होणार. त्यांना त्यांची कामं असतात ना. प्राचू